गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रामध्ये बीडच्या मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणावरून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सध्या राजकारण रंगलेलं आहे। या सगळ्यामध्ये बीड जिल्ह्यातले सर्वपक्षीय नेते सध्या धनंजय मुंडेंनी राजीनामा द्यावा अशी मागणी करतायत आणि त्यांना मंत्रिपदावरून हटवण्यात यावं या मागणीसाठी सर्वपक्षीय नेते एकत्र येताना सुद्धा दिसतात। हे सगळं एकीकडे सुरू असताना या प्रकरणाला एक वेगळी कलाटणी मिळाली, ज्यावेळी आमदार सुरेश धस यांनी या सगळ्या प्रकरणामध्ये काही अभिनेत्रींची नावं घेतली आणि धनंजय मुंडेंवर टीका करत असताना त्यांचा संदर्भ, त्या इव्हेंट मॅनेजमेंटचा संदर्भ देताना या अभिनेत्रींची आक्षेपार्ह पद्धतीनं नावं घेतली। या सगळ्या अभिनेत्रींपैकी या सगळ्या प्रकरणावरून अभिनेत्री प्राजक्ता माळी समोर आली, माध्यमांसमोर आली, तिने पत्रकार परिषद घेतली आणि अशा प्रकारे आपला उल्लेख करणं हे आक्षेपार्ह आहे, चुकीचं आहे आणि या सगळ्या प्रकरणामध्ये धस यांनी माफी मागणं आवश्यक आहे अशी मागणी तिने ठामपणे केली। तिच्या या मागणीला विविध स्तरातून पाठिंबा देखील मिळतो आहे। अनेक राजकारणी पाठिंबा देत आहेत, वेगवेगळ्या पक्षातील राजकारणी तिची बाजू समजून घेण्याचा प्रयत्न करत आहेत। मात्र सुरेश धस यांनी मात्र आपण काहीही आक्षेपार्ह बोललेलो नाही असं म्हणत आपल्या भूमिकेवर ठाम राहण्याचा निर्णय घेतलाय। या सगळ्या निमित्ताने आपण चर्चा करतो आहोत की महाराष्ट्राचं पॉलिटिकल फॅब्रिक बिघडतंय का, असे आरोप नेमके का केले जात आहेत आणि अशा प्रकारच्या घटना घडत असताना राजकीय नेत्यांनी, राजकीय मंडळींनी, सामाजिक क्षेत्रातल्या मंडळींनी नेमकी कशा प्रकारची भूमिका घेणं अपेक्षित आहे। या सगळ्यावर चर्चा करण्यासाठी आपल्याबरोबर मान्यवर पाहुणे आहेत। आपल्या सोबत सध्या आहेत ज्येष्ठ अभिनेत्री दीपाली सय्यद। दीपालीजी स्वागत एबीपी माझावर। त्याचबरोबर आपल्यासोबत ज्येष्ठ कायदेतज्ञ ॲडव्होकेट गुणरत्न सदावर्ते देखील सध्या आपल्यासोबत माझ्यासोबत स्टुडिओमध्ये आहेत। सदावर्तेजी आपलंही स्वागत। काही वेळातच ठाकरेंच्या शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे आणि अभिनेता आरोह वेलणकर हे देखील या चर्चेमध्ये सहभागी होतील। आपण सुरुवात करूया दीपाली सय्यद यांच्यापासून। दीपालीजी, गेल्या 2 दिवसापूर्वीपर्यंत प्राजक्ता माळी हा विषय कुठेही नव्हता, कॅनव्हासवर कुठेही नव्हता, मुळात या प्रकरणाचा आणि अभिनेत्यांचा काही संबंधही नव्हता। मात्र 2 दिवसांमध्ये आपण बघतो आहोत की पूर्ण वेगळी कलाटणी या सगळ्या प्रकरणाला मिळतीये। आपली पहिली प्रतिक्रिया कसं पाहता आपण या सगळ्या प्रकाराकडे? सगळ्यात आधी मी देशमुख कुटुंबियांच्या दुःखात मी शामिल आहे आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे की हा जो विषय सब्जेक्ट आहे तो कुठेतरी हरवला गेल्यासारखा वाटतोय मला, जिथे आपल्याला न्याय मिळाला पाहिजे आणि त्यासाठी सगळे पक्ष, राजकीय पक्ष एकत्र येत आहेत आणि एक अशा व्यक्तीसाठी ज्याचा एक निर्घुण हत्या झालेली आहे त्या व्यक्तीच्या न्यायासाठी लोक एकत्र येत असताना आपण त्याची दिशाभूल करता करता आपण एक वेगळीकडे चाललोय। काल मी प्राजक्ताची पूर्ण प्रेस ऐकली एक अभिनेत्री म्हणून आणि सगळं ऐकताना मला असं कुठेतरी जाणवलं, तिला रडताना बघताना मला वाईट वाटलं की ती का रडते। सगळ्यात आधी गोष्ट, तिला जेव्हा प्रगट व्हायचं होतं ना तेव्हा तिने जेव्हा करुणा धनंजय मुंडे ज्यावेळी फर्स्ट टाइम तिने जेव्हा तिचं नाव घेतलं होतं त्याच वेळी तिला बोललं गेलं पाहिजे होतं आणि तेव्हा ती नाही बोलली। त्याच्यामुळे त्या गोष्टीला एक वेगळीकडे वळण लागलं आणि त्याच्यामुळे राजकीय पक्षातले नेते, त्या लोकांनी म्हणजे अण्णा धस यांनी तिचं नाव घेतलं। याचा अर्थ असा नव्हे की मी अण्णांच्या बाजूने की अण्णांनी या पद्धतीने नावं घेतले ते बरोबर आहेत। सगळ्यात आधी अण्णांनीही बघायला पाहिजे होतं ते खरं आहे, खोटं आहे, काय आहे। आपण एखाद्या एक सिने अभिनेत्रीचं नाव घेऊन ज्या व्यक्तीच्या बाजूला ग्लॅमर आहे आणि तिचं नाव घेतल्यामुळे आपण फेमस होऊ शकतो किंवा मोठे होऊ शकतो किंवा याला एक राजकीय वळण लागू शकतं, हा ज्या पद्धतीने जे नाव घेतलं ते चुकीचं होतं। पण प्राजक्ताने सुद्धा जेव्हा पहिल्यांदा सगळ्यात आधी जेव्हा करुणा धनंजय मुंडे, ज्या धनंजय मुंडेंची बायको आहे, तिने जेव्हा बोलले होते त्याच वेळी विचारलं पाहिजे होतं ठासून, अगं बाई माझं नाव का घेते, मी नाहीये त्यातली, माझं नाहीये, माझा काही संबंध नाहीये, काय तुझ्याकडे प्रूफ आहे, का नाही विचारलं? तेव्हा विचारलं गेलं पाहिजे होतं, कारण हा विषय वेगळा होता। महाराष्ट्रातला आपल्या बीड जिल्ह्यातला एक सरपंच निर्गुण हत्या होतीये। दीपालीजी, दोन गोष्टी तुम्ही मांडताय। जस्ट टू क्लिअर थिंग्स तुमचं जे म्हणणं आहे ते अधिक स्पष्टपणे समजून घेण्यासाठी मला हे विचारायचं आहे की जे घडलंय हे घडलंय हे चुकीचं आहे, फक्त प्राजक्ता माळी उशिरा व्यक्त झाली एवढंच तुम्हाला म्हणायचं आहे की ती ज्या प्रकारे व्यक्त झाली ती पद्धतच तुम्हाला चुकीची वाटते? अगदी 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 बरोबर की तिने थोडं उशिरा प्रगट झाली, ती आधी बोलली असती ना तर तो विषय तिथे झाला असता, तिथे क्लिअर झाला असतं की उगाच कलाकारांचं नाव का घेताय तुम्ही।
कलाकारांचं एक वेगळं अस्तित्व आहे. ते कलाकार आहेत, ते कुठेही जातात, कुठेही प्रगट होतात, कुठेही त्यांना बोलवलं जातं. राजकीय नेत्यांचे फंक्शन्स असतात, कला क्रीडा महोत्सव असतो मोठ्या मोठ्या ठिकाणी, तिथे प्रत्येक जण जातं. मग तिकडे गेल्यानंतर तुम्ही ह्या पद्धतीने जर आपलं नाव घेतलं जातंय तर हे चुकीचं आहे. आणि त्यामुळेच अण्णांना पण मी सांगू इच्छिते की अण्णा आता बोलतायत की मला हा विषय संपलाय, पण हा विषय संपत नसतो. अशा कितीतरी गोष्टी झालेल्या आहेत, कितीतरी गोष्टी मागेही झालेल्या आहेत, माझ्यावर सुद्धा या गोष्टी झालेल्या आहेत. मला तर दाऊद इब्राहिम पासूनच्या घरात जाऊन इंटरनॅशनल गँगस्टरमध्ये जाऊन बसून ठेवलं होतं. माझंही करिअर चाललेलं असताना, एका ट्रॅकवर चाललेलं असताना, एका दिशेने चाललेलं असताना अशा प्रकारे सगळे हे प्रगल्भ नेते आहेत. असं नाही की हे आजकालचे नेते आहेत, गेली कित्येक निवडणुका बघितलेल्या आहेत, अनेक वर्षांचं महाराष्ट्राचं राजकारण बघितलेले सुरेश धसांसारखे नेते आहेत. ते असे ऑफ ट्रॅक का जात असावेत? काय त्यांना मोटिवेट, ह्याच्यातून काय होतंय? अण्णांनी हा विषय चांगला घेतला होता, तो बाहेर आले होते. उलट मला हे होतं की बाबा कोणतरी बोलतंय, कोणतरी प्रकट होतंय, बीडमधनं कुणाचा तरी आवाज निघालाय. पण हे निघत असताना अण्णांनी अशा पद्धतीने नाही घेतलं पाहिजे होतं. किंवा एवढे मोठे नेते आहात तुम्ही, कलाकार स्त्री हा विषय जर तुम्हाला अशा पद्धतीने तुम्ही मांडताय, स्त्रियांबद्दल बोलताना तुम्ही अशा पद्धतीने व्यक्त होताय, कोण कुठे जातं, कोण काय करतं, किती म्हणजे एवढ्या खालच्या लेवलला बोलणं झाल्याबद्दल धसांनी, मला तर वाटतं की त्यांनी माफी मागितली पाहिजे होती. पण ज्या पद्धतीने ते व्यक्त झालेत ते कुठेतरी चुकीचं सुद्धा आहे. कारण अण्णांना आपण पहिली प्रतिक्रिया जाणून घेतो आहोत. गुणरत्न सदावर्ते सध्या आपल्या सोबत आहेत. सदावर्तेजी, तुम्ही दीपाली सय्यद यांची भूमिका ऐकली असेल. सर्वच अभिनेते अभिनेत्री सध्या प्राजक्ता माळी यांच्या बाजूने उभे आहेत. हा काय प्रकार आहे? तुम्हाला काय वाटतं की ह्याच्या मागे नेमका काय उद्देश असावा? याची कायदेशीर बाजू आपण वेगळी ठेवूया, थोडी बाजूला ठेवूया. मात्र ह्याच्या मागे काय उद्देश दिसतो? का अभिनेत्रींची नावं घेण्याची गरज पडते? का हा प्रसिद्धीचा प्रकार आहे की हे पाय घसरण्याचा प्रकार आहे, जीभ घसरण्याचा प्रकार आहे? कसं पाहायचं या सगळ्याकडे? जय श्रीराम, जय भगवान बाबा की, वंदे मातरम. तुम्हाला सांगतो, अत्यंत तुम्ही कायद्याच्या व्यतिरिक्त जाऊन सामाजिक स्तरावरला प्रश्न विचारलाय. त्याचं उत्तर अत्यंत सोप्या शब्दात देतो. एक अत्याचारी व्यवस्था आहे, त्या अत्याचारी व्यवस्थेच्या चष्म्यातून बघण्याची सवय झालेली असते. महिला, स्त्री, अभिनेत्री हे कुछ नाही, यांना काही किंमत नसते. पुरुषप्रधान विचार असतो, त्या विचाराची ही मुळं आहेत, ही प्रकट झालेली आहेत, ही फळं आहेत धसांसारखी. आणि मला सांगा, तुम्ही एखाद्याला न्याय मिळण्याची गोष्ट करता, त्यावेळेस एखाद्या अभिनेत्रींना म्हणजे लज्जा उत्पन्न व्हावी, एखाद्या अभिनेत्रीची इज्जत चव्हाट्यावर मांडावी, एकच नाही आहे. मग दक्षिणातली अभिनेत्री आहे, त्याचबरोबर उत्तर भारतातली अभिनेत्री आहे, त्याचबरोबर महाराष्ट्रातली अभिनेत्री आहे. हे सगळं ठराविक आहे, हे सगळं ठरवून आहे. आणि हा अत्याचार जे आहे नुसतं महिलांपुरता नाही आहे, तर हे जाती धर्मावरला सुद्धा अत्याचार आहे. थोडक्यात सांगायचं म्हणजे जे वंदनीय पूजनीय भगवान बाबा होते, भगवान बाबांना सुद्धा लिंग छेदनापर्यंत जे म्हणजे आजही ते त्रास, ती वेदना आम्ही विसरू शकत नाही. आणि त्याच्यातूनच तुम्हाला सांगतो, जे स्वतःला सामाजिक न्यायासाठी उभे होते, मोर्चासाठी म्हणत होते, त्यांच्याच कुटुंबातील महिला कशी आमच्या पारधी आईला, बघा लक्षात घ्या, एकीकडे एक अभिनेत्री आहे, दुसरीकडे आमची पारधी आई आहे. ती पारधी आई पाया पडत आहे की ही माझी शेत जमीन आहे, हे माझं पीक आहे. अरे बाबा धस, जर खरोखर आज सांगतो, तू ज्या भारतीय संविधानाची शपथ घेता, तुम्ही ज्या तुम्ही सांगितलेलं असतं मी लिंगभेद करणार नाही, मी ममत्व बाळगणार नाही. 1 आठवडा 2 आठवडे झाले नसतील आमदार म्हणून शपथ घेतल्याच्या नंतर त्यापुढे जाऊन असं कृत्य करणं, हे तुम्ही जे म्हणताय ना, हे जीभ घसरली वगैरे नाहीये, हे डेलिब्रेट आहे. म्हणून वारंवार आम्ही म्हणत आहोत की नुसतं महिला आयोग नाही, तर सभापती महोदयांनी याच्यावर सुनावणी घेतली पाहिजे. त्यांना ह्या बाबतीमध्ये एक वॉर्निंग दिली पाहिजे. त्यांनी माफी नुसतं मागून चालणार नाही, तर त्यांना जे काही संहिता आहे त्या संहितेखाली सुद्धा, जी ज्याला आपण रूल बुक म्हणतो, रूल बुक खाली त्यांना दंड झाला पाहिजे. त्यांना सदावर्तेजी, तुम्ही एक निष्णात वकील आहात आणि कायद्याचे अनेक पैलू तुम्ही अत्यंत उलगडून सांगू शकाल. सुरेश दास असं म्हणतायत की माझं वक्तव्य रिवाइंड करून पहा,
वारंवार पहा आणि त्याच्यामध्ये खरोखरच मी काही चुकीचं बोललो असेल तर मला सांगा. खरोखरच त्यांचा ते नेमकं काय म्हणले ते आता आपण बघूया. मी पॅनलला विनंती करतो त्यांचा बाईट आपल्याकडे उपलब्ध असेल तर तो आपण दाखवूया प्रेक्षकांना. आधी ते नेमकं काय म्हणाले होते आणि मग त्यांचा जो डिफेन्स आहे त्याच्यावर आपण चर्चा करूया. बघूया सुरेश धस नेमकं काय म्हणाले होते. त्यांचं बघत असतात बा रश्मिका मंडाना, परत ते कोणती हिरोईन आहे ते लय नाचते बा जास्त, हा लय कंबार हल्ली ती सपना चौधरी. हा मग असे इव्हेंट बघायचे यांचे, इव्हेंट मॅनेजमेंट पॉलिटिक्स. ज्यांना कोणाला भविष्यात करायचं असेल तर त्यांनी परळीला यावं, तिथं शिक्षण घ्यावं आणि ते शिक्षण घेऊन संपूर्ण देशामध्ये त्याचा प्रसार करावा. तर गुणरत्नजी आपण बघितलं असेल ही नेमकी एक्झॅक्टली ते काय म्हणाले हे आता आपण प्रेक्षकांना दाखवलं. ह्याच्यामध्ये माझी काही चूक नाहीये असं ते म्हणतायत. माफी मागण्यासारखं यात काही नाहीये. कायद्याच्या बाजूने तुम्ही सांगा की याच्यामध्ये नेमकं काय आक्षेपार्ह आहे, यासाठी यातल्या नेमक्या कुठल्या कुठल्या गोष्टींसाठी त्यांनी माफी मागितली पाहिजे. लक्षात घ्या, तुम्ही अत्यंत म्हणजे थेट प्रश्न विचारलाय आणि काय लज्जास्पद आहे आणि काय सुप्रीम कोर्ट म्हणतं ते सांगतो. एखाद्या महिलेला म्हणजे अपमानित करण्याच्या उद्देशाने टाक 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 पायानं वाजवणं, डोळे फिरवणं, दुसऱ्याला एखाद्या महिलेच्या प्रती ते मागे उभं राहून जे हिजडत आहेत, हसत आहेत, ते काय, ते हसण्याला काय म्हणता तुम्ही? म्हणजे एखाद्या महिलेची टर उडवली चालली आहे. हे तिच्या अब्रूसोबत त्या अब्रूचं नुकसान आहे. एक महिला नाही आहे, 3 कलावंत महिला आहेत आणि तिन्ही खाली तुम्हाला सांगतो नवीन कायद्यानं सुद्धा आणि जुन्या कायद्यानं सुद्धा हे अपमानजनक असल्या कारणाने महिला अत्याचाराखाली बसणारे सेक्शन त्याच्यात लागू पडतात. धसांना त्या बाबतीमध्ये प्रॉसिक्युशन होऊ शकते. पॅरलली धसांचं जे कंडक्ट आहे त्या कंडक्टसाठी सभापती महोदय सुद्धा सजा सुनावू शकतात. डंके की चोट पे सांगतो, हे धसांचं मिसकंडक्ट आहे, मिसबिहेवियर आहे, एखाद्या महिलांच्या प्रती केलेला सार्वजनिक अपमान आहे. मागचे लोक कसे हसतात, का हसू येते, काय स्टंट आहे, हे सगळं मानी त्या पुढे जाऊन किती निगरगट्ट आहेत. म्हणजे महिलांच्या प्रती आज सुद्धा तुम्हाला सांगतो, आई जिजाऊ, आई रमाई, आई भीमाई यांचा मान जर राखायचा असेल तर प्रस्तुत काळामध्ये महिलांचा मान राखणं म्हणजे त्या आपल्या ज्या प्रतिष्ठित आणि ज्या आपल्यासाठी दैवत आहेत महिला, त्या महिलांचा मान राखल्यासारखा आहे. हे धसांना कोण शिकवणार आहे? कारण त्या शाळेत ते शिकलेलेच नाहीत. धसांना सामान्यांच्या जमिनीची मोजणी करावी वाटते. अरे धस, ज्यांच्याकडे जाऊन साताऱ्यामध्ये बघा किती एकर, किती शेकडो एकर जमिनी आजही माझ्या कोणत्या कोणत्या बहुजन समाजातल्या जमिनी कोणाकडे आहेत. राजेशाही संपलेली आहे पण जमिनी कोणाकडे त्या मोजल्या जात नाहीत. पण माझ्या वंजारी भावांच्या जमिनी मोजल्या जातात. का तर माझे वंजारी भाऊ मोठे झाले नाही पाहिजे. माझ्या वंजाऱ्या भावांची रेती काढलेली मोजली जाते, परंतु तो सराटीमध्ये बसलेला त्याचे लोक रेती काढतील किंवा डंपरनं नेतील ती मोजली जात नाही. ही जी आहे अत्याचारी व्यवस्थेच्या चष्म्यातून पाहायला जाणारा प्रकार आहे. म्हणून हा महत्वाचा मुद्दा तुम्ही मांडलेला आहे. आपल्याबरोबर सुषमा अंधारे देखील आता या चर्चेमध्ये जॉईन झालेल्या आहेत. ठाकरेंच्या शिवसेनेच्या त्या उपनेत्या आहेत. सुषमाजी, बीडचं राजकारण तुम्ही अगदी जवळून बघितलेलं आहे. गेल्या अनेक वर्षांपासून तुम्ही बीडचं राजकारण पाहताय. हा जो एक मूळ घटना घडते आहे, एक मूळ प्रवाह सुरू आहे, आंदोलन सुरू आहे, धनंजय मुंडेंचा राजीनामा मागितला जातो आहे आणि सरपंच खून प्रकरणामध्ये गेल्या काही दिवसांपासून एका ट्रॅकवर सगळ्या गोष्टी असताना अचानकपणे सुरेश धसांसारखी जबाबदार व्यक्ती, जबाबदारी राजकारणी अभिनेत्रींबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य करते आणि त्यानंतर पूर्ण वेगळं वळण, वेगळी कलाटणी या सगळ्या प्रकरणाला मिळते. हे कशाचं लक्षण आहे? कसं पाहता आपण या सगळ्याकडे? फार शांतपणे आणि तटस्थपणे एक 2-3 मुद्दे मांडले पाहिजेत या सगळ्या चर्चेमध्ये. फार असं आक्रस्ताळेपणाने आणि काहीतरी विचित्र चाललंय सगळं. मला असं वाटतं की एक पहिला मुद्दा, सत्याला स्पष्टीकरणाची गरज नसते. प्राजक्ता माळी यांचं कालचं पत्रकार परिषद घेणं हेच मला मुळात फार अप्रस्तुत वाटलं. पटलंच नाही ते. का त्यांनी पत्रकार परिषद घ्यावी? कुणाला सांगायचंय? मित्र तुम्हाला स्पष्टीकरण मागत नाहीत आणि शत्रू त्यावर विश्वास ठेवत नाही. सो लिव्ह इट. पृथ्वीचा आकार केवढा ज्याच्या त्याच्या डोक्या एवढा असं म्हणून सोडून द्या. तुम्ही त्याला प्रेस घेऊन त्याला एक्सप्लेन करण्याची काय गरज वाटते? बरं, एक्सप्लेन करायचं असेल तर मग जेव्हा म्हणजे काल जे धस बोलले ते अतिशय प्लेन स्टेटमेंट आहे. त्या प्लेन स्टेटमेंटला उगाच मोडून तोडून द्यायची गरज नाहीये. आणि जर आक्षेप घ्यायचा असेल ना तर
महिला कलाकारांवरती का बरं आक्षेप घेता? तर आक्षेपार्ह खरं विधान करुणा मुंडेंच्या तोंडून आलं होतं, जे 1.5 महिन्यापूर्वी आलं होतं. पण करुणा मुंडेंच्या तोंडून जेव्हा विधान आलं, तेव्हा त्यांनी पत्रकार परिषद घेतली नाही. तेव्हा जसं त्यांनी लिव्ह इट किंवा लेट गो किंवा जस्ट इग्नोर इट असं म्हणून फाट्यावर मारलं होतं, तसं त्या आत्ताही करू शकल्या असत्या. आत्ता त्यांची पत्रकार परिषद घेण्याची वेळ ही पॉलिटिकल मोटिवेटेड वाटते, हा एक भाग. दुसरं असं की महिलांना तुम्ही काय समजता? हो, बरोबर आहे. इथल्या जातपितृ सत्ताक व्यवस्थेमध्ये, पुरुष सत्ताक व्यवस्थेमध्ये बाईचं कर्तृत्व अगदी शून्य केलं जातं. पण मुद्दा हा आहे की हे प्राजक्ता माळींच्या सारख्या जेव्हा सेलिब्रिटी असतात, त्याच वेळेला सुचतं का? सुषमा अंधारेच्या बद्दल जेव्हा संजय शिरसाट गलिच्छ भाषेत बोलतात, तेव्हा साधी कुणी पोलीस कंप्लेंट लिहून घेत नाही. तेव्हा का बरं ही सगळी गोष्ट सुचत नाही? ज्या अब्दुल सत्तारने अगदी लाईव्ह कॅमेऱ्याच्या समोर गलिच्छ भाषेमध्ये सुप्रिया सुळेंच्या बद्दल भाषा केली, त्या अब्दुल सत्तारला मंत्रिमंडळामध्ये सामील करून घेणारी हीच सगळी मंडळी होती ना? बरं, सुरेश धसांच्या बद्दल जर आगपाखड चालली असेल, तर सुरेश धस कुणाच्या पक्षाचे बरं? तुम्हाला इतकी आगपाखड करायची गरजच नाही. सुरेश धस भाजपाचे आहेत. नाही, नाही, भाजपाची मात्र संस्था आहे. सुषमाजी, तुम्हाला इथे एक- थांबवतो. सगळे मुद्दे एकदम सुटून जाऊ नयेत म्हणून एकेका मुद्द्यावर मला तुमचं एक मुद्दा आपण मी तुम्हाला मुद्द्यावरच आणते. एक मिनिट, मी तुम्हाला मुद्द्यावरच आणते. सुरेश धस भाजपाचे आहेत. भाजपाची मात्र संस्था RSS आहे. RSSच्या मुख्यालयामध्ये प्राजक्ता माळी जातात, तेव्हाच प्राजक्ता माळी कलाकार राहत नाहीत. तर प्राजक्ता माळींचा स्वतःचा एक पॉलिटिकल स्टँड आहे, स्वतःची एक पॉलिटिकल विचार करण्याचा एक दृष्टिकोन आहे. निश्चितपणे महिलांबद्दल कुणीच बोलू नये, परंतु त्या स्टेटमेंटला कुणी मोडून तोडूनही दाखवू नये. आणि सगळ्यात महत्वाचं, सुषमाजी कुठल्या पॉलिटिकल आयडिओलॉजी विषयी आपण बोलतो आहोत? सुषमाजी कालच्या मोर्चाला काउंटर, एक मिनिट, कालच्या मोर्चाला काउंटर, एक मिनिट, कालच्या मोर्चाला काउंटर करताना ती प्रेस होते. कालच्या मोर्चाचं सगळा चर्चा डायव्हर्ट करण्याचा प्रयत्न होतो आणि संतोष शिंदे प्रकरण बाजूला सोडायचं आणि जाणीवपूर्वक प्राजक्ता माळी नावाचं प्रकरण पुढे आणायचं, हे कुणी सांगितलंय? बरं, याच्यात प्राजक्ता माळींनाही त्रास होत असेल, कशासाठी हे सगळं नाटक केलं जातं? तुम्ही ज्या पॉलिटिकल आयडिओलॉजीची भाषा करता आहात, सुरेश धसांची जर पॉलिटिकल हिस्ट्री बघितली तर ते जवळपास सर्व पक्षातून जाऊन आलेले आहेत. आणि सध्याच्या महाराष्ट्रातल्या राजकीय खिचडीविषयी तर आपण बोलायलाच नको. मला वाटतं की राजकीय अभिनिवेश बाजूला ठेवून, पक्षीय अभिनिवेश बाजूला ठेवून आपण या सगळ्या प्रकारांकडे बघायला हवं. आपल्याबरोबर आरोह वेलणकर आहेत, या मुद्द्यांवर आपण येऊयाच. मात्र आरोह, ज्या प्रकारचे दोन बाजू सध्या समोर येत आहेत, आपण कसं पाहता या प्रक्रियेकडे? आपली पहिली प्रतिक्रिया या सगळ्या वादावर. सर्वप्रथम मला हे सांगायचंय की एक नट म्हणून, एक कलाकार म्हणून, मराठी सिनेसृष्टीचा भाग म्हणून सगळे आम्ही खंबीरपणे प्राजक्ताच्या बाजूने उभे आहोत. सुषमाताई आता माझ्या आधी बोलत होत्या, त्यातला जास्त त्यांचा फोकस राजकीय, त्याच्यातला जो अँगल आहे त्याच्याकडे होता. मला वाटतं की एखादी व्यक्ती संघाच्या इव्हेंटला जाते किंवा कोणीही परखडपणे आपली मतं सोशल मीडियावर कुठल्याही बाजूने मांडतं म्हणून त्याला आपण ह्या पर्टिक्युलर इश्यू मध्ये तसं जजच करू शकत नाही. कारण आता जे काय घडलंय त्याचा या पॉलिटिकल आयडिओलॉजीशी काही संबंधच नाहीये. जे वक्तव्य केलं गेलंय किंवा कुठल्या तरी काल मी प्रेस कॉन्फरन्स पण पूर्ण बघितली प्राजक्ताची, त्यातला एक मुद्दा मला आता हायलाईट करायचा आहे, तो असा की प्रत्येक वेळेस तुम्ही असं बघितलं तर ते कलाकारांना कुठेतरी सॉफ्ट टार्गेट केलं जातं. त्यातही स्पेसिफिकली महिला कलाकारांविषयी असं कोणी बोलून गेलं तर ओव्हरऑल इंडस्ट्री बद्दल लोकांच्या मनात काय विचार येतो, हा एक खूप महत्वाचा मुद्दा मला वाटतो काल, की जो मला इथे हायलाईट करायचा आहे. की कोणीतरी एक असं इरिस्पॉन्सिबल काहीतरी बोलून जातं राजकारणी, ज्याचं खरं तर जे घडलंय बीड मधल्या परिस्थितीचा आणि ह्या पर्टिक्युलर इश्यूचा काही संबंधच नाही. त्यांनी प्राजक्ता किंवा कुठल्याही कलाकाराविषयी बोलायचा काही संबंधच नव्हता, पण ते बोलले. आता ते बोलल्याचे रिपरकशन्स किंवा आपण काय बोलतो याचं समाज माध्यमांमध्ये काय पडसाद होऊ शकतात याची थोडी तरी एक, मी म्हणेन की एक इलेक्टेड रिप्रेझेंटेटिव्ह म्हणून, एक आमदार म्हणून काहीतरी थोडीशी एक आपल्याला असली पाहिजे की नाही, की आपण काय बोलतोय. तर त्यामुळे मला पर्सनली या विषयावर असं वाटतं की हे अवॉइड केलं पाहिजे. अतिशय चुकीचं बोललं गेलंय आणि आम्ही सगळे असं तुम्ही म्हणत आहात. आणि ज्या प्रकारे प्राजक्ता माळीच्या प्रेस कॉन्फरन्स घेण्याच्या टायमिंगवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जात आहे, त्याच्या राजकीय उद्देशांवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जात आहे, या सगळ्याविषयी गुणरत्न सदावर्तेंना बोलायचं. सुषमा अंधारेंनी जो मुद्दा मांडला, हा सगळा पॉलिटिकली मोटिवेटेड प्रकार आहे असा शब्दप्रयोग त्यांनी केलेला आहे. तुम्हाला असं वाटतं का की
याच्यामध्ये पॉलिटिक्स तर डेफिनेटली आहे, राजकीय घटना आहे, राजकारण याच्यामध्ये सगळ्यांना सुरू आहे. मात्र ह्या गोष्टीला जो कायद्याच्या भाषेत तुम्ही प्रायमा फेसी हा शब्द वापरता, प्रायमा फेसी याच्याकडे पॉलिटिकली बघायला हवं. पहिली गोष्ट तर म्हणजे सुषमाताई अंधारे यांनी जे वक्तव्य केलं, एखाद्या कलावंत असलेल्या, उत्कृष्ट कलावंत असलेल्या महिलेच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर प्रश्नचिन्ह निर्माण केला. आणि सगळ्यात मला तर म्हणायचं असेल, आंबेडकरी चळवळीतलं पास नापास हे तुम्ही एखाद्या महिलेला तिचं अभिव्यक्ती स्वातंत्र्य नाकारणं हेच नापास आहे. हे आजचं बोलणं सुषमाताई अंधारेंचं त्यांच्या प्रोग्रेस रिपोर्टमध्ये जातं आहे आणि नक्की त्यांना रेड लाईनचे मार्क ते नापासच गणल्या जातील आज. कारण आज काही जरी असलं तरी सन्माननीय दीपाली सय्यद ज्या प्रकारे म्हणजे बोलल्या, ज्या व्यक्त झाल्या, तसं तरी होणं अपेक्षित होतं. राजकारण जळो एका बाजूला. आणि त्या पलीकडे जाऊन मला सांगायचं आहे सुषमाताईंना, सुषमाताई, अभ्यासकांनी नेहमी मतं स्पष्ट ठेवावीत. कळते समजतेसारखी मतं ठेवू नयेत. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यालयात महिलांना जाता येऊ नये हे कुठेही लिखित नाही आहे आणि कोणतेही बॅन्ड नाही आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ जगातला सर्वाधिक मोठं संघटन आज जगाच्या पाठीवर जगाच्या किताबात लिहिलं गेलेलं आहे. ते लष्कर ए तोयबा, जैश ए मोहम्मद, हरकतुल अन्सार असं टेररिस्ट ऑर्गनायझेशन नाही आहे. त्याच्यामुळं सुषमाताई, आपण एखाद्या संघटने जी अनबॅन्ड ऑर्गनायझेशन आहे त्याच्या बाबतीत बोलताना सुद्धा आता आपण तारतम्य पाळलं पाहिजे असं मला म्हणायचं आहे. आणि आता दुसरा जो त्याच्यातला महत्त्वाचा दुवा आहे की एका कलावंत महिलेला तिच्यावर कसं राजकारण केलं चाललंय किंवा जोडल्या चाललंय, हे जे आहे ना एका विशिष्ट हेतूने, म्हणजे जो समाज, वंजारी समाज, त्या समाजातल्या भटका विमुक्त म्हणलं जाते, त्या समाजातले माननीय मंत्री धनंजय मुंडे आहेत, त्या समाजातलेच माननीय श्री कराड साहेब आहेत. कराड साहेबांवर कोणताही गुन्हा नाही आहे आज तारखेला, म्हणजे खुनाच्या संदर्भानं. आज धनंजय मुंडे साहेबांवर कोणताही गुन्हा नाही आहे म्हणजे आज तारखेला FIR मध्ये. असं असताना आपण जे आहेत आपल्या म्हणजे जे म्हणतो राजकीय हिताकरिता तो काल मोर्चा निघाला. त्या मोर्चामध्ये मला सांगा, एखाद्या मॉर्निंगसाठी म्हणजे एखाद्या दुःखासाठी जसं आमच्या एसटीतल्या कष्टकऱ्यांचे 124 जीव जात होते, उद्धव घरात बसून होते, राष्ट्रवादी काँग्रेसचे वयोवृद्ध पुढारी शरद पवार आराम करत होते, तसा मॉर्निंग जे असते ते हे अंतकरणातून येते, ते काळजातून येते. तसं काल दिसत होतं का? टाळ्या, शिट्ट्या, जिंदाबाद हे त्या मोर्चाचं हे होतं का? म्हणजे ज्यावेळेस तुम्ही परवानगी घेतली त्या मोर्चाला, शांती मोर्चा होता तो, मूक मोर्चा, त्या मोर्चाचं रूपांतर कसं झालं? सांगायचं तात्पर्य, हे एका अत्याचारी व्यवस्थेचा पार्ट आहे आणि म्हणून केवळ एखाद्या समाजाला टार्गेट केलं जाऊ नये, एखाद्या व्यक्तीला ती समाजाची आहे म्हणून टार्गेट केलं जाऊ नये. मी एक कलाकार आहे, आता ऐकून घ्या, कलर्स चॅनलच्या अधिकृत कलाकार आहे मी, एक 9.7 TRP मिळवलेला माणूस आहे एका सिरियलला, एका चॅनलला. तुम्हाला त्या माध्यमातून सांगतो, एखाद्या महिला कलावंतावर सुद्धा अशा प्रकारचा हे एका प्रकारे मानसिक अत्याचार आहे. त्यामुळं हे सगळ्या गोष्टी या मानसिक अत्याचारांविषयीच आपण बोलतो आहोत. दीपालीजी, ज्या प्रकारची भूमिका याच्यातलं पहिल्यांदा राजकारण समोर येत आहे आणि नंतर महिला म्हणून या विषयाकडे पाहिले जात आहे, ही खरी गल्लत यामध्ये होतीये आणि त्याच्यामुळे आपल्या महाराष्ट्राच्या राजकीय फॅब्रिकला धक्का बसतोय असं तुम्हाला वाटतं का? नक्कीच. विषय काय आणि विषय कुठे चाललाय, म्हणजे प्रत्येक ठिकाणी राजकारणाला एक वेगळी छटा द्यायची आणि त्या विषयाला कुठेतरी दुसरीकडे घेऊन जायचं, हे असंच होत आहे. मग आता हा विषय जो आहे, जो एक कलाकार म्हणून, मग ती कलाकार असो, ती स्त्री कुठली सामान्य स्त्री असो किंवा काही असो, तिच्याबद्दल बोलताना एक नीट शब्द निघालेच पाहिजे. आज सोशल मीडियावर बोलतानाही मला सगळ्यांना सांगू इच्छिते की आज सोशल मीडियावर सुद्धा एखादा विषय येतो आणि त्या विषयाला घेऊन आपण प्रत्येक मोठ्या सोशल मीडियापासून ते छोट्या पर्यंत प्रत्येक जण ती गोष्ट अशी लावून धरतात की ती बिचारी जी व्यक्ती असते, ती व्यक्ती तिलाच कळत नाही की आपण काय केलंय, आपण कुठे आहोत, काय चाललंय हे. त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टींमध्ये बघताना मला असं कुठेतरी वाटतं की आज इथे एवढंच दिसतं की देशमुखला न्याय मिळाला पाहिजे आणि न्याय मिळण्याबरोबरच
कुठेतरी प्राजक्ताला सुद्धा, जिथे प्राजक्ताचा विषय निघाला आणि जिथे तिच्याबद्दल बोललं गेलं की बाबा अशा अशा पद्धतीने, भले दस अण्णांचं वक्तव्यामध्ये काय वेगळं नव्हतं, पण ते बोलताना बोलून गेले, ती कोणती कंबर हलवते काय ते सगळं, म्हणजे असं अशा पद्धतीने तुम्ही कलाकारांचा मस्करी नका उडवू. तुम्हीच बोलवता ना त्यांना, तुम्हीच तिकडे सुषमा अंधारेजी, हे जे आपले दोन मान्यवर मुद्दे मांडतायत त्याच्यामागचं राजकारण एका वेगळ्या बाजूला आहेच. मात्र सुषमा अंधारेंचा मला जसं कळतंय त्यानुसार सध्या संपर्क तुटलेला आहे. सदावर्तेजी, ज्या प्रकारे अभिनेत्रींच्या नावाची गरज निर्माण होणं, म्हणजे एकीकडे ज्यांनी हे पहिल्यांदा आरोप करायला सुरुवात केली ते सुद्धा स्वतः सुरेश धस होते. सुरेश धस गेल्या आठवड्याभरापासून धनंजय मुंडेंवर थेट नाव घेऊन आरोप करतायत आणि पुन्हा सुरेश धसांवरच डायव्हर्ट केल्याचा सुद्धा आरोप होतोय. तर हे राजकारण एकीकडे आपण बाजूला ठेवूया, मात्र ह्याच्यातून जो सोशल फॅब्रिकचा प्रश्न निर्माण होतो आहे तो पक्षीय अभिनिवेशा पलीकडे का पाहिला जात नाही, याचं काय कारण तुम्हाला दिसतं? सोशल फॅब्रिकच्या संबंधाने मला तुम्हाला सांगायचा मुद्दा फार व्यवस्थित आहे. लक्षात घ्या की सोशल फॅब्रिक बिघडवण्याची घडी ही आपण आपल्या घरापासून सुरू करावं. म्हणजे शेजारी छत्रपती शिवाजी महाराज जन्माला यावे असं म्हणू नये, तर आपल्या घरामध्ये सुद्धा तसे संस्कार करावेत. त्याचबरोबर मला सांगायचं आहे की बरेच वेळेस राजकीय कारणंसुद्धा असतात. उदाहरणार्थ तुम्हाला सांगतो, वडेरा समाजाचा गायकवाड नावाचा युवक, ती चौकशी आता बीडमध्ये झाली पाहिजे, त्याच्यावर सुरेश धसांचं काय धस आहे त्यांचं काय म्हणणं आहे. त्याचबरोबर आमचा वडेरा समाजाचा सूर्यवंशी जो गतप्राण झाला, तिथे 10 लाख रुपये दिले आणि मराठा युवक जर गेला तर तिथे मोठी रक्कम आहे, नोकरी आहे. मग हे सोशल फॅब्रिक पाळताना राजकारणी लोकांनी सुद्धा, मी आपल्या माध्यमातून सांगतो की समानतेचं तत्व पाळलं पाहिजे. तसं होताना मी सगळ्याच राजकारणी बाबतीमध्ये बोलतो. माझा जो मुद्दा आहे ना, तो मुद्दा असा आहे की आपण एखादी जात म्हणून, एखादं लिंग म्हणून, एखादी गोष्टीला आपण जाणून बुजून हायलाईट करून, म्हणजे मला सांगा, आपले ते छत्रपती संभाजीराजे, मला सांगा त्यांनी येऊन बीडमध्ये बोलले. काय बोलले त्यांनी येऊन? ते सोशल फॅब्रिकला साजेस आहे का? ते म्हणे या दोघांना काय करू नका, मंत्री करू नका. त्यांना मतदानामध्ये त्यांच्या पक्षाला लोकांनी लायकी दाखवून दिली. त्याच्यानंतर त्यांनी येऊन म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसच्या जे अजित पवार साहेबांचा जो गट आहे त्याच्यामध्ये कोणाला मंत्री करावं आणि भारतीय जनता पक्षाने कोणाला मंत्री करावं हे सुद्धा त्यांना करावं वाटतं. म्हणजे बघा, व्यवस्थेच्या मी सोशल फॅब्रिकच्या माध्यमातून व्यवस्था सांगण्याचा प्रयत्न करत आहे. हे जी व्यवस्था आहे ना, आम्ही आजही राजे, कायदा मोठा नाही, चौकशीच्या आधी फाशी द्या, FIR मध्ये नाव नाही, अटक करा. अहो मला सांगा, कराड साहेबांच्या बाबतीमध्ये कायदेशीर प्रक्रिया तर तुम्हाला पूर्ण करावं लागेल. कायदेशीर प्रक्रियामध्ये त्यांना जर अटकच करता येत नसेल तर तुम्ही अटक कशी करणार आहेत? म्हणजे काय जुलूम करून अटक करणार आहेत का? म्हणजे मुंडे साहेबांचा राजीनामा त्या संबंधाने जर त्यांच्यामध्ये आतापर्यंत कोणतेच दुवे जर, आणि त्याही पलीकडे जाऊन तपास यंत्रणेला माझी हात जोडून विनंती आहे की आपण माध्यमांसोबत तपासाचा कोणताच भाग हे करू नये, शेअर करू नये. कारण आपण तपासाचा भाग शेअर करणं हे अत्यंत चुकीचं आहे. कारण तपासाचा भाग फक्त आणि फक्त न्यायालयासमोर चार्जशीटच्या माध्यमातून शेअर केला, अन्यथा त्या अधिकाऱ्यांवर सदावर्तेजी, ह्या सगळ्या मुद्द्यांवर आपण बोलणार आहोतच, म्हणजे पुढेही चर्चा होत राहील. मात्र आजच्या मूळ विषयाकडे पुन्हा एकदा मी घेऊन येतो आरोह वेलणकर यांना. आरोह, ज्या प्रकारे प्राजक्तांनी स्वतः पत्रकार परिषदेमध्ये मुद्दा उपस्थित केला की या ठिकाणी अनेक पुरुष कलाकार सुद्धा जातात, मात्र एकाही पुरुष कलाकाराचं नाव अशा प्रकारे घेतलं गेलं नाही. केवळ महिला कलाकारांची नावं घेतली गेली आणि ती ज्या ढंगाने घेतली गेली, ज्या रीतीने घेतली गेली, त्या सगळ्यावर आक्षेप घेण्यात आले. कलाकारांमध्ये सुद्धा महिला आणि पुरुष, विशेषतः महिला कलाकारांकडे पाहण्याचा दृष्टिकोन हा अजूनही आपला किती मागास आहे हे याच्यातून दिसतंय का? अशी काही उदाहरणं सातत्याने तुमच्या अनुभवात येतात का? तुम्ही फिरत असताना तुम्हाला ती जाणवतात का, की जे आता पहिल्यांदा जाहीरपणे समोर येताना दिसतात? पब्लिक लाईफ मध्ये किंवा जेव्हा एक कलाकार असेल, नट असेल, राजकारणी असेल किंवा कोणीही असेल, हे फक्त आमच्या क्षेत्रापुरतं मर्यादित नसून मला वाटतं स्त्री पुरुष हा भेदभाव सर्वस्वी आपल्याला इकडे तिकडे सगळीकडेच दिसतोच. आणि पर्टिक्युलरली ह्या केसमध्ये प्राजक्ताच्या मला वाटतं की आता स्त्रियांची नावं का घेतात, कारण त्यांची नावं पुरुषांबरोबर जोडता येतात. राजकारणात जर पुरुषांची संख्या तुम्ही बघितली तर मला वाटतं 95% पुरुषच असतील, 5% बायका असतील. मला आता एक्झॅक्ट रेशो नाही माहिती, मला नंबर्स नाही. म्हणून असेल, जे होणं चुकीचंच आहे, पण हे फक्त आमच्या क्षेत्रापुरतं मर्यादित नसून कॉर्पोरेट घ्या, कुठलंही सेक्टर घ्या,
हा जो एक भेदभाव आहे किंवा आपण म्हणूया की अशा प्रकारच्या कॉन्ट्रोव्हर्सीज बायकांना धरून ज्या होतात हो. किंवा ज्या प्रकारे असं बोललं जातं, वागलं जातं, ही जी एक मी म्हणेन की एक ब्लँकेट विचारसरणी आहे, ही फक्त आमच्या क्षेत्रापुरती मर्यादित नसून मला वाटतं आपल्या समाजामध्ये थोडी ही सर्वत्र पसरलेली आहे, जी थोडीशी खरंय. थोडी काय पूर्णपणेच मी म्हणेन की एका बाजूला काय तडीपार करण्याची गरज आहे या विचारसरणीला, आणि फक्त आमच्या क्षेत्रापुरती मर्यादित नाही. पण तुमच्या प्रश्नाचं उत्तर द्यायचं झालं तर तेच म्हणतो की प्राजक्ता म्हणाली काल की फक्त पुरुषांचं नाव का घेतलं जात नाही, कारण त्याच्यामध्ये टीआरपी नाही ना, त्याच्यामध्ये मसाला नाही. पुरुषाचं पुरुषाबरोबर नाव जोडून तुम्ही न्यूज कशा चालवणार, सोशल मीडियावर मीम्स आर्टिकल्स कसे बनवणार, ते विकलं कसं जाणार. तो हा एक तिचा मुद्दा होता कालचा. अगदी बरोबर आहे, रास्त आहे. आणि ठीक आहे, अगदी बरोबर मुद्दा तुम्ही मांडलाय. आणि ह्याच्या पुढे जाऊन हा मुद्दा सगळ्यात जो महत्वाचा आहे, लॉजिकल एंड काय असला पाहिजे, कुठल्या दिशेने हे गेलं पाहिजे. सुरेश धसांनी माफी मागायला हवी का? दीपालीजी, प्रत्येक गोष्टीचा, प्रत्येक मागणीचा एक लॉजिकल एंड असतो आणि या मागणीचा लॉजिकल एंड जो आपण प्राजक्ता माळीच्या बाजूने विचार केला तर तिने अशी मागणी केलेली आहे की मला दिलगिरी व्यक्त करा, माफी मागा. ज्या प्रकारे माझा काही संबंध नसताना या सगळ्या प्रकरणामध्ये माझं नाव घेतलं गेलं आणि बदनामीकारकरित्या माझा उल्लेख केला गेला. तुम्हाला काय वाटतं की या सगळ्या प्रकाराचा लॉजिकल एंड काय असला पाहिजे? आणि जर अशी विधानं करणारे सुरेश धस माफी मागणार नाही अशी भूमिका घेत असतील तर एक अभिनेत्री म्हणून आणि एक समाज म्हणून काय करायला पाहिजे, काय स्टँड घेतला गेला पाहिजे? सगळ्यात आधी अण्णांना मी एकच सांगू इच्छिते की अण्णांनी पर्टिक्युलर एका व्यक्तीला नाही, पूर्ण कलाकारांना एकत्र आणले आणि एकत्र कलाकारांवर हा आक्षेप उचलला गेलेला आहे. त्या तिन्ही व्यक्तींची नावं जी घेतली त्याच्याबरोबर जे प्रत्येक कलाकार ज्या अशा कार्यक्रमाला जातात ते कलाकार सुद्धा त्याच्यात आलेले आहेत. त्यामुळे अण्णांना मला असं म्हणायचं की अण्णांनी ह्यांच्याकडे मुलींप्रमाणे नजरेने ठेवून त्यांनी त्यांची माफी मागावी. कारण माफी नाही मागता येत असेल तर अण्णांनी ते प्रूफ करावं, सिद्ध करावं की असं काहीतरी आहे म्हणून. नसेल तर अण्णांनी सगळ्या कलाकारांची माफी मागितली पाहिजे, कारण अशा पद्धतीने आक्षेपार्ह वक्तव्य चुकीचं आहे. म्हणजे ह्याच्यानंतर कुठलाच कलाकार कुठेच जाऊ शकत नाही, कुठल्याही कार्यक्रमात परफॉर्म करताना त्याला 10 वेळा विचार करावा लागेल की बाबा आम्ही पण त्यातलेच आहोत की काय. हा विचार प्रत्येकाच्या मनात येऊ शकतो. त्यामुळे मग कलाकार असू दे किंवा साधी माणसं असू दे किंवा साधी स्त्री असू देत, त्या प्रत्येकाला हा सगळ्यांना मिळून येतोय. त्यामुळे अण्णांना मी एकच विनंती करेन, अण्णा तुम्ही हे जे वक्तव्य केलंय हे फक्त एकट्या प्राजक्तासाठी नाही आहे, हे पूर्ण कलाकार इंडस्ट्रीमधल्या सगळ्या कलाकार स्त्रियांसाठी आहे. त्यामुळे त्यांनी खरंच मोठ्या मनाने यावं आणि त्यांनी सांगावं की बाबा माझ्याबद्दल मी जे हे काय बोललोय ना हे मी माफी मागतो. किंवा नसेल जर तुम्ही ठामपणे ते सिद्ध करा की हे असं असं आहे, नसेल तर त्यांनी माफी मागावी. काय काय सिद्ध करणं अपेक्षित आहे? काय सिद्ध करतील ते? ते जे ज्या पद्धतीने ते बोलले आहेत की म्हणजे त्यांच्या बोलण्यामध्ये मला एक लाईन चुकीची वाटली, जी ज्या पद्धतीने कंबर हलवत होते, ते तिकडे जातात, परळीमुळे सतत येणं जाणं आहे, परळीमुळे सतत येणं जाणं का आहे, कशासाठी आहे, तुम्ही अशा पद्धतीने कसं नाव घेऊ शकतात? तो विषय कुठला होता, काय विषय चालला होता आणि त्याच्यात तुम्ही या कलाकारांची नावं का घेऊन आलात? कशासाठी? ग्लॅमर का आणायचं होतं तुम्हाला त्याच्यात? तुम्ही चांगल्या पद्धतीने घेतलं होतं ना. एखाद्याला न्याय देण्यासाठी तुम्ही पुढे आला होतात. एक त्या वेगळ्या पद्धतीने राजकारणामध्ये एक वेगळी छटा आणून ठेवून दिलीत तुम्ही. खरंय. म्हणजे सदावर्तेजी ह्याच्यानंतर ज्यावेळी पुन्हा एकदा प्रतिक्रिया विचारण्यात आलेली होती, प्राजक्ताचं नाव घेतलं, एक मिनिट, प्राजक्ताचं तुम्ही जेव्हा नावं घेतली, त्या रश्मिकाचं नाव घेतलं, हे तिघही तिकडे परळीच्या महोत्सवात आलेले होते बरोबर, त्याच्यामुळे तुम्ही नावं घेतलीत. किंवा कदाचित करुणा मुंडेने प्राजक्ताचं नाव आधी घेतलं होतं म्हणून तुम्ही ते घेतलं. पण त्याच्यावर त्या गोष्टी त्याच्यानंतर प्राजक्ता एक्सप्रेस नाही झाली, बरोबर आहे. तिला वाटलं असेल की कदाचित काय बोलायचं, राहून गेलं. पण तिच्या नावाला घेऊन सतत सगळं राहून हा विषय कुठच्या कुठे गेला, त्या तिच्या मेंटल परिस्थितीवर काय परिणाम झाला असेल, ती कशातून गेली असेल. म्हणजे काय खरं नको, काय काय हे या सगळ्या गोष्टी. मग तुम्ही कशाला नावं घेता? घेऊ नका ना नावं. आणि मला हाच मुद्दा घेऊन सदावर्तेजींकडे जायचा आहे, दीपाली सय्यदजी, की ही जी व्हॉट अबाउटरी आहे
सदावर्तेजी, की पहिल्यांदा ज्यावेळी नाव घेतलेलं आलेलं होतं प्राजक्ता माळीचं, तेव्हा तिने काही प्रेस कॉन्फरन्स घेतली नाही आणि आता काल नेमके हे सगळं राजकीय घडामोडी सुरू असताना सुरेश धस बोलले आणि आता बघा कशा प्रकारे तिने एकदम प्रेस कॉन्फरन्स घेतली. म्हणजे तेव्हा बोलली नाही, आता बोलली. ही जी व्हॉट अबाउट री आहे, ह्याच्या मागे काय सायकोलॉजी दिसते, काय तुम्हाला गणित दिसतंय? बघा, सगळ्यात अगोदर तर माय बॉडी माय राईट, अभिव्यक्ती स्वातंत्र्य, कोणत्या गोष्टीवर मी व्यक्त व्हावं, कोणत्या स्टेटमेंटवर मी व्यक्त व्हावं, कोण किती मोठी व्यक्ती आहे, कुणाला मी रिप्लाय केला पाहिजे, हे सगळं भारतीय संविधानाच्या आर्टिकल 19 आणि 21 मध्ये अंतर्भूत आहे. त्याच्यामुळे ह्याच वेळेस का बोलले नाही, त्याच वेळेस का बोलले नाही, आता महिला ह्या नेहमी एका दबावात ठेवल्या जातात आणि त्याच्यातून जेव्हा ते व्यक्त होतात, त्या व्यक्त झाल्यावर प्रश्नचिन्ह करू नका. तो जर त्यांना तसा प्रश्नचिन्ह केला तर आई सावित्री आई यांच्या विचाराचा पराजय असेल. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या एकच मिनिट पराजय असेल. मला तुम्हाला त्याला जोडून याला जोडून म्हणजे जणू काय असं हे चित्र उभं केलं जाते की पहिल्यांदा प्राजक्ता माळी न बोलणं हा तिचाच गुन्हा आहे. हा, मला तेच म्हणायचंय की एका महिलेला म्हणजे कधी व्यक्त व्हावं हे सुद्धा आता व्यवस्था ठरवणार आहे का? अत्याचारी व्यवस्था जी अगोदर होती चूल आणि मुलापर्यंतची, आज माझी भगिनी दीपाली सय्यद ज्या प्रकारे व्यक्त होत आहेत, खरोखर अंगावर काटा येते की हेच अपेक्षित आहे कलावंतांकडून. आरव वेलणकर जे व्यक्त होतात हेच अपेक्षित आहे. त्या पुढे जाऊन सांगायचं म्हणजे महिला आणि पुरुष कलाकारांच्या बाबतीत एकच टिप्पणी ठेवतो. तुम्हाला सांगतो, महिला कलावंतांना टार्गेट करण्याचे उद्देश सुद्धा जसं धसांचे आहेत राजकीय तसेच आहेत, परंतु पुरुष कलाकारांच्या बाबतीमध्ये तुम्हाला सांगतो, नुकतेच 1 नंबर नावाचा सिनेमा मराठी प्रकाशित झाला राज ठाकरेंचा. तिथे आमिर खान आला. आमिर खान काय म्हणलं की मला मराठी येत नाही. मग तेच जर भाषा माझ्या सामान्य एखाद्या टॅक्सीवाल्याने केली तर त्याला टार्गेट केलं जात होतं. परंतु मला आज ह्या निमित्तानं सांगायचं आहे प्राजक्ता ताईंना, ज्या एक मोठ्या कलावंत आहेत, की तुम्ही कंगना राणावत बना. कंगना राणावत एक चॅलेंज आहे, कंगना राणावत एक विजय आहे, कंगना राणावत एक पुढचं पाऊल आहे. सावित्री आईंचा विचार पुढे नेणारा. रडू नका, लढलं पाहिजे. मला वाटतं हेच याच्या मागचं म्हणजे अंतिम ध्येय असलं पाहिजे. प्रत्येक कलाकारांनी अश्रू नाही ढाळायचे. अश्रू ढाळण्यापेक्षा जसं आज दीपाली सय्यद किंवा इंडस्ट्री उभी राहिली, अशीच कलावंतांच्या मागे सामान्य कष्टकरी, सामान्य नागरिक ज्यांना राजकारणाहून घेणं देणं नसतं ते नक्की नेहमी उभं राहतील. मग त्या कोणत्याही स्तराच्या कलाकार असोत, कोणत्याही स्तरावरल्या त्यांचं म्हणजे नाट्यक्षेत्रातले असोत, त्या फिल्ममधल्या असोत किंवा कोणताही रंगमंच असो, त्या रंगमंचावरल्या असोत, त्यांच्यासोबत उभं राहिलं पाहिजे, असं माझं अंतिम मत. खरं आहे. पण अशा अनेक अभिनेत्री आहेत. तुमचा सल्ला तर डेफिनेटली लाख मोलाचा ठरेल. कंगना राणावत सारखे तुम्ही पण लढा असं तुम्ही म्हणताय. मात्र अनेक कलाकार असे ज्यांना या भानगडीत पडायचं नाहीये, ज्यांना राजकारणाशी काही संबंध ठेवायचा नाहीये आणि ज्याच्यामुळे आपल्या अंगलट काहीतरी येईल किंवा आपल्याला भलतंच काहीतरी मागे लागेल, आपल्याला कुठल्याच पॉलिटिकल पक्षाशी संबंध ठेवायचे नाहीत, असे अनेक कलाकार आहेत. मात्र ज्यांना नेत्यांकडून राजकारणात ओढलं जातं त्यांनी काय करायचं? मग नाही, लक्षात घ्या, मुद्दा असा असतो की अल्पावधीत कला विश्वाच्या बाबतीत मी थोडं जे समजून घेतलं, म्हणजे पॉलिटिशियन्सला काहीच फॅन्स नाही आहे, काहीच फॅन्स क्लब नाही आहे जेवढं कलावंतांना आहे. कलावंतांच्या कलेच्यासाठी पब्लिक पागल है भाई, पब्लिक पागल है, इतना प्यार करती है, टूट के पडती है. आणि मला सांगा, आता डिजिटल युग आहे आणि ॲडव्हर्टाइजमेंटचं युग आहे. त्याच्यामुळं कलाकार कोणी असोत, मराठी कलावंत असोत, हिंदी असोत, तेलुगू असोत, त्यांना आपापले वेगवेगळे राजकीय पक्ष आपापल्या पद्धतीनं. मग आज तुम्ही बघा, सगळ्यात पुढं कोण असतात लोकसभेमध्ये, बाहेर येऊन भाषण देणाऱ्या बच्चन फॅमिलीतल्या बच्चन असतात. तसंच तुम्ही साऊथमध्ये जा, कोण असतात तर वेगवेगळ्या, म्हणजे मी तर म्हणतो जिवंतपणी मंदिरं सुद्धा काही महिला कलावंतांचे बांधण्यात आलेले आहेत. सांगायचं तात्पर्य की भाई पागल है पब्लिक इतना प्यार करती है, डंके की चोट पे प्यार करती है भाई. और कलाकारों ने नहीं जाना तो कौन जाना, पब्लिक बोलती है. हम आज नेता को नहीं अभिनेता को सुनेंगे, चुनेंगे नेता को लेकिन सुनेंगे अभिनेता. मात्र अगदी सदावर्ते, तुम्ही खूप चांगल्या पद्धतीने ही मांडणी केली. मात्र फॅक्ट अशी आहे की ज्यावेळी सुरेश धस बोलतात त्यावेळी त्यांच्या मागे 100 जणांचा मॉब असतो. प्राजक्ता माळी प्रेस कॉन्फरन्स घेतात त्यावेळी त्यांच्यासोबत त्यांची फक्त आई असते. ह्याचं काय करायचं? हा जो सबल एक घटक आहे, बलवान घटक आहे, आणि दुसरीकडे अभिनेत्री आहेत ज्यांना ह्या सगळ्या भानगडीत पडायचं नाहीये. मी तुम्हाला सांगतो अत्यंत नम्रपणे, प्राजक्ता ज्या माळी आहेत, सन्माननीय कलावंत आहेत, मोठ्या कलावंत आहेत.
त्यांच्या PR ला संपर्क साधण्याचा आम्ही प्रयत्न केला, हो. परंतु कारण थेट म्हणजे एका माध्यमाच्या चॅनलच्या पत्रकारांनीच नंबर दिला होता, हो. नाव घेणं, कारण तुम्ही ॲडव्हर्टाइजमेंट म्हणाल, आणि तिथे आम्ही आमच्या कष्टकरी महिला ज्या SD महामंडळातील आहेत त्या पाठवणार होतो त्यांच्यासाठी, म्हणजे त्यांना एक मॉरल सपोर्ट मिळावा म्हणून. हो. परंतु असं नाही आहे, कारण त्यांनी पत्रकार परिषद घेणार अगोदर जर सांगितलं असतं तर नक्की समविचारी, परिवर्तनवादी, कलाकारांना प्रेम करणारे, भाई टूट पडे तर यार, तुम्हाला सांगतो भेंडी बाजारमध्ये तुम्हाला सांगतो कलावंतांची काय इज्जत असते. खरं सांगतो, तुम्ही भेंडी बाजारमध्ये जाऊन बघा, कलाकार कोणी असो, पब्लिक पागल आहे भाई, पब्लिक पागल आहे. त्यांनी कम्युनिकेशन गॅपमुळे तिथं लोक पोहोचले नसतील असं माझं मत आहे. ठीक आहे, पब्लिक पागल आहे. आरोह वेलणकर, पब्लिक पागल आहे असं सदावर्तेजी म्हणतायत, मात्र या पागलपणचं करायचं काय? आता जर नेते अशा प्रकारे अंगावर येऊ लागले, मॉब येऊ लागला, दहशत, एक प्रकारे राजकीय दहशत ज्याला आपण म्हणूया, किंवा दबाव हा जास्त योग्य शब्द ठरेल, या सगळ्यासमोर हे पब्लिक पागल हे खरं आहे, पण ह्या पागलपणचं पुढे करायचं काय? कसं युटिलाइज करायचं? कसं हे सगळं प्रकरण पुढे घेऊन जायचं? याच्यात दोन आहेत. पहिला मुद्दा तर जे आमदार आहेत त्यांनी माफी मागितलीच पाहिजे की बाबा माझ्याकडनं हे असं बोललं गेलं, हे मी नव्हतं बोलायला पाहिजे. आणि दुसरी गोष्ट, ते जर माफी मागायला तयार नसतील तर मला वाटतं प्राजक्ताने हा खरंच विचार करावा. आजची आपली न्याय प्रक्रिया आणि पब्लिक ही तिच्या बाजूने आहे, आम्ही पण कलाकार म्हणून आहोत, ती लिगली पण ह्या गोष्टी परस्यू करू शकते. कारण काय, मी सुद्धा ह्याच्यातनं गेलेलो आहे. मुद्दा फक्त एका स्टेटमेंट पुरता मर्यादित राहत नाही. त्यानंतर सोशल मीडिया, चॅनल्स, हँडल्स ह्याच्यावरती जो वादंग उठतो प्रमुख, त्याच्यामध्ये अगदी मेनस्ट्रीम मधली लोक पण हेडलाईन्स करतात, ते पण गेलं पाहिजे कुठेतरी, कारण त्याचा आपल्यापेक्षा जास्त घरच्यांना त्रास होत असतो. म्हणजे मला आठवतंय जेव्हा माझ्याबद्दल असं झालं होतं कोरोना काळात 2019 मध्ये, तेव्हा माझ्यापेक्षा माझ्या घरच्यांना त्या कमेंट्स वाचून आणि इतका त्रास व्हायचा की मला ते ठीक आहे. आरोह वेलणकर, very तुमची रेंज जसं कमी आपण आहे, म्हणतो की त्याच्यामुळे एक कदाचित glass तुमचा मध्ये आवाज glass ठीकपर्यंत आपल्यापर्यंत पोहोचत नाहीये. आरोह, आपण असं जर गृहीत धरलं की आपण स्वतःच प्राजक्ता माळी आहोत, तर प्राजक्ता माळी म्हणून आपण काय केलं पाहिजे असं तुम्हाला वाटतं? प्राजक्ताने आता काय केलं पाहिजे? तुम्ही जर तिच्या जागी असता तर काय केलं असतं? मी पहिले तर आता चांगलं मी म्हणेन की लोकांचा आणि कलाकारांचा तिला सपोर्ट मिळतोय. आय वुड हॅव एक्सपेक्टेड की ज्यांनी हे वक्तव्य केलंय त्यांनी माफी मागावी, आणि जर ते तसं करणार नसतील, जर मी तिच्या जागी असतो तर मी डेफिनेटली काहीतरी कोर्टात हे मॅटर परस्यू केलं असतं, जेणेकरून जी चिखलफेक झाली आहे सोशल मीडियावर इतर असतं इकडे तिकडे, आपण बघितले बऱ्याचशा केसेसमध्ये लोक हे सुप्रीम कोर्ट असेल, हायकोर्ट असेल, याच्यामधनं ऑर्डर्स घेतात काढून की जे याविषयी बोललं गेलं होतं, स्पेशली तिच्याकडे जर याचे मीडिया आउटलेट्सचे किंवा आर्टिकल्सचे असतील, हेडलाईन्स असतील, कोणी काय काय लिहिलंय, तर ती डेफिनेटली. ठीक आहे. आरोहजी, पुन्हा एकदा तुमचा संपर्क तुटतो आहे. मी कोर्टात गेलो असतो, मी जर प्राजक्ता माळी असतो, तर असं आरोह म्हणतायत. दीपाली सय्यदजी, आपण काय केलं असतं? डेफिनेटली. आता मगाशी सदावर्ते बोलून गेले की महिला दबावाखाली राहतात आणि त्याच्यामुळे त्या एक्सप्रेस होत नाही. म्हणजे जसं मी मगाशी म्हटलं की करुणा मुंडेने जेव्हा म्हटलं होतं, करुणा धनंजय मुंडेने जेव्हा म्हटलं होतं की हा जो विषय काढला होता, तेव्हाच एक्सप्रेस व्हायला पाहिजे होतं प्राजक्ताने. आणि जर करुणा स्वतःसाठी एक्सप्रेस होतीये, तर माझं नाव जर करुणा घेते, कुठल्या बलबुत्यावर घेते, हे एक्सप्रेस जर प्राजक्ता तेव्हा झाली असती आणि तेव्हा तिने हा स्टँड उचलला असता, तर कदाचित ती गोष्ट कुठच्या कुठे गेली असते. आपण थोडंसं लेट झालो, पण तरी पण आता सुद्धा वेळ गेलेली नाहीये. तिने स्वतःचा अधिकार, स्वतःच्या हक्कासाठी लढावं. तिने जर नाही झाल्या या गोष्टी, तर ही गोष्ट चुकीची आहे. त्यासाठी तिने कोर्टात जावं, तिने महिला आयोगाचा सपोर्ट घ्यावा आणि हा विषय ताणून ठेवावा की बाबा ह्या त्याच्यानंतरच कोणी पुढे कधीच कुठल्या कलाकारांचं नाव घेतलं जाणार नाही. त्यामुळे आता जर प्राजक्ता बरोबर आहेच, मी सगळेच आहे, पूर्ण कलाकार इंडस्ट्री आहे. जर ही गोष्ट चुकीची आहे तर ती चुकीची आहे आणि त्यासाठी प्राजक्ताने तो विषय कोर्टापर्यंत घेऊन जावं. निश्चितपणे. गुणरत्न सदावर्तेजी, शेवटचा शब्द तुमचा. बघा, दोन्ही सन्माननीय कलावंतांनी, दीपाली सय्यद असतील, रोहनकर असतील, अत्यंत त्यांनी अगदी हृदयस्पर्शी बोलले, दुमत नाही. परंतु व्यवस्थेच्या आणि कायद्याच्या अनुषंगानं सांगतो की चित्रपट महामंडळ आहे, ते महामंडळ काय फक्त
बॉक्स मोजण्यासाठी आहे का, किती कमाई कुठे झाली? त्याचबरोबर अखिल भारतीय साहित्य परिषद आहे आता, त्या दोन्ही ठिकाणी प्राजक्ताचा मुद्दा किंवा एकूण कलावंत महिलांचा जो अपमान झाला आहे तो मुद्दा उपस्थित केला पाहिजे. त्याही पुढे जाऊन कलावंतांनी जोपर्यंत आता आपण सामाजिक मुद्द्यावर चर्चा करत असताना एका गोष्टीचं धस यांनी भान ठेवायला पाहिजे होतं, चौकशीच्या आधी फाशी होत नाही आणि जास्त वेळ की नाही आपण राजकारण एखाद्या भावनिक प्रश्नासोबत करू शकत नाही. बघा तुम्हाला सांगतो की आत्तापर्यंत जे हत्याकांड झाले त्या हत्याकांडांमध्ये किती ठिकाणी फाशी झाली? तर अगोदरच आत्ताच फाशी द्या नंतर चौकशी करा असं होत नाही. तुम्हाला पिंपरी देशमुख असेल, गोतावळा हत्याकांड असेल, पिंपरी देशमुख गोतावळा, मोवाडे हत्याकांड असेल, खैरलांचे हत्याकांड, तिथेही महिलांच्या बाबतीत काय घडलं, पुरुषांच्या बाबतीत, हत्यांच्या बाबतीत. शेवटी मला तुम्हाला हेच सांगायचं आहे की कलावंतांनी महामंडळाकडे आग्रह धरावा, कलावंतांनी अखिल भारतीय साहित्य परिषदेला उद्याच्या साहित्य परिषदेचा मुद्दा करायला सांगावं आणि साहित्य परिषदेच्या माध्यमातून दबाव आणला पाहिजे. सभापती महोदयांनी महाराष्ट्राच्या हा मुद्दा औचित्याचा म्हणून घेतला पाहिजे आणि जास्तीत जास्त अगोदर जर माफी मागत असतील तर ह्या देशामध्ये बुद्ध आणि ह्या देशामध्ये जे महावीरांचं आणि प्रभू श्री रामचंद्रांचा विचार आहे. माफी मागितल्याच्या नंतर त्याच्यावर प्राजक्ता माळी असतील किंवा इतर कलावंत असतील किंवा कलावंत जगत असेल त्याच्यावर विचार करेल. तोपर्यंत धसला माफी नाही, धसला जसा धस बोलेल त्याच प्रकारचं उत्तर दिलं जाईल. त्याने तपासाला जातीवादाकडे नेणं, कलावंतांना बदनाम करणं, कलावंतांचा अपमान करणं हे सहन केलं जाणार नाही. हे डंके की चोट पे धसला सांगतो आणि धसच्या मागे जे हसत होते तर उडत होते त्यांना सुद्धा सांगतो मला मारून टाकण्याच्या धमक्या आता तुम्हाला सांगतो 150च्या 200च्या वर धमक्या आहेत. परंतु धस हे मी तुमच्या धमक्यांना कोणत्याच प्रकारचं मोजणार नाही, उपडून फेकणारा मी माणूस आहे. ठीक आहे, आपल्या कार्यक्रमाच्या शेवटी पुन्हा एकदा सुषमा अंधारेंचा संपर्क झाला असं कळतं आहे. सुषमाजी, जसं म्हण आहे की पुलाखालून बरंच पाणी वाहून गेलंय तसं मागच्या तासाभरामध्ये चर्चेचं बरंच पाणी वाहून गेलेलं आहे. अनेक मुद्दे आलेत आणि आता शेवटच्या काही सेकंदामध्ये सगळ्याच गोष्टी तुम्हाला विचारणं शक्य नाही. मात्र जो शेवटचा राऊंडअपचा प्रश्न घेतलेला आहे तोच तुमच्याकडे घेऊन येतो आहे. तुम्ही जर प्राजक्ता माळी असता तर तुम्ही काय केलं असतं या क्षणी? दुर्लक्ष केलं असतं मी. इतक्या शेम. आज मात्र मला सुषमा अंधारेंचा धिक्कार करावा वाटतंय. स्त्री चळवळीला अशा प्रकारे ब्लॉटिंग करू शकत नाही तुम्ही. एक महिलेचा सार्वजनिक अपमान होतोय, एका कलावंतांचा सार्वजनिक अपमान होतोय आणि तुम्ही आपलं राजकीय दुकान घेऊन बसला. नुसत्या कलावंतांचा नाही, पारधी आई हात जोडून म्हणत होती की माझ्या शेतामध्ये एकीकडे श्रमिक आई, दुसरीकडे तुम्हाला सांगतो कलावंत महिला आणि त्याच्यामध्ये तुम्ही आपला राजकीय पाठीमागे बंद करायचं नसेल तर मी काय करू शकते? त्यांचा मुद्दा पूर्ण करू दे. सुषमाजी, मला एवढंच म्हणायचंय की मी अशा वाह्यात गोष्टींकडे दुर्लक्ष केलं असतं ज्या गोष्टीत माझा संबंधच नाहीये आणि ओढून ताणून जर कोणी मला त्यांच्या पिचवर खेळायला बोलावण्याचा प्रयत्न करत असेल तर मी नाही जाणार. माझ्या कॅरेक्टरचं सर्टिफिकेट दुसऱ्या कोणीतरी द्यावं इतकं मी हतबल का व्हावं? मी का मागावं कोणाकडे माझ्या कॅरेक्टरचं सर्टिफिकेट? प्राजक्ता माळी यांना गरजच नाहीये कोणाच्या कॅरेक्टरच्या सर्टिफिकेटची आणि कोणाला सांगण्याची. मी पहिल्या वाक्यात म्हटलंय की मित्रांना सर्टिफिकेटची गरज नाही, ते स्पष्टीकरण मागणार नाहीत आणि शत्रूंना कितीही दिलं तर विश्वास ठेवणार नाहीत. प्राजक्ताजी, महाराष्ट्रभर तुम्ही तुमचा चाहता वर्ग जो कमावलाय त्याला गरज नाहीये त्या स्पष्टीकरणाची. कशाला त्या सुषमाजी, आपली वेळेची मर्यादा लक्षात घेता तुम्हाला मला इकडे थांबावं लागतं आहे. तुमचा मुद्दा लक्षात आलाय, मात्र हेच जर लॉजिक लक्षात घेतलं तर मग कुणीच प्रेस कॉन्फरन्स घ्यायची नाही का? कारण याच लॉजिकनी प्रत्येकाला ज्यांना पटणार नाहीये त्यांना कधीच पटणार नाही आणि ज्यांना पटलेलं आहे त्यांना पुन्हा एकदा नव्याने पटवून द्यायची गरज नाही. या लॉजिकनी हा सगळा विचार केला जाऊ शकतो. मुळात हे प्रकरण पुढे कसं वळण घेतं हे बघणं महत्त्वाचं आहे. मात्र या निमित्ताने महाराष्ट्राचं जे सामाजिक वीण उसवते आहे ती वीण उसवणं ही सगळ्यात गंभीर बाब सध्या दिसते आहे. ती उसवता कामा नये. राजकारण होत राहील मात्र महाराष्ट्राची राजकीय संस्कृती बिघडता कामा नये एवढीच सध्या आपण अपेक्षा करू शकतो. या चर्चेमध्ये सहभागी झाल्याबद्दल सर्व मान्यवरांचे आभार. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.